नमस्कार महाराज मित्रांनो, एकदम खतरनाक असं कॅल्शियम मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे। हे कॅल्शियम भारतामध्ये लॉन्च केलेलं आहे महाराज इंडोफिलने। आता याच्यामध्ये वेगळं काय आहे? 11% कॅल्शियम तर सगळेच येतात आणि याच्यामध्ये वेगळं काय ते समजवणार आहे महाराज। तुम्ही थोडक्यात याच्याकडे लक्ष द्या। हे पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे। जवळ जर तुम्ही बघाल तर हे बघा, हे बघा पेटेंटेड टेक्नॉलॉजी फ्रॉम USA। आणि ही जी आहे महाराज रजिस्टर आहे, अल्बियन मेटासोलेट रजिस्टर म्हणजे ट्रेडमार्क। ही पेटंट केलेली टेक्नॉलॉजी आहे कॅल्शियम। आता हे पेटंट केलेलं कॅल्शियम काय भानगड आहे ते तुम्हाला समजवतो मित्रांनो। आता हे पेटंट केलेलं कॅल्शियम जे आहे, इथे काय होतं माहिती आहे का? तुम्ही जवळ जर घ्याल तर अन्नद्रव्य दोन मार्गाने झाडाकडे जातात। एक राहतो महाराज फ्लोएम आणि एक राहतो महाराज झायलम। याच्याने तो झायलमने जातात, हे अमिनो ॲसिड जातात, कार्बोहायड्रेट जातात आणि प्रोटीन जातात आणि हे एकदम फास्ट जातात, एकदम जलद झाडाकडे। आणि दुसरा मार्ग राहतो महाराज झायलम। याच्याने जो आहे कॅल्शियम, बोरान, झिंक हे वाहतात, पण हे हळूहळू वाहतात। याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? हे जेव्हा वरून इकडे जातील म्हणजे खालून जायला हे स्लो गतीने जातात, त्याच्यामुळे हे जे कॅल्शियम, बोरान, झिंकची अवेलेबिलिटी कमी होते। पण जेव्हा ही मेटासोलेट टेक्नॉलॉजी जी आहे, इथे यांनी काय केलेलं आहे, बाल्केम नावाची कंपनी आहे अमेरिकाची, बाल्केम नावाची। हे बघा तुम्ही इथे बघायला भेटेल बाल्केम। आता ही त्यांनी मेटासोलेट टेक्नॉलॉजी डेव्हलप केली। आता मेटासोलेट टेक्नॉलॉजी काय भानगड आहे ते तुम्हाला थोडक्यात समजवतो। त्यांनी काय केलं आहे, हा जो पॅथ आहे फ्लोएमचा, जिच्याने अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन जातात, पण हे जास्त का जातात? इकडूनच हेच का वाहतात? कारण की सेल तयार करण्यासाठी अमिनो ॲसिडचा सगळ्यात मोठा वाटा असतो। मग यांनी बाल्केम टेक्नॉलॉजीवाल्यांनी काय केलंय, इथे त्यांनी मेटासोलेट नावाचा कॅल्शियम इंट्रोड्यूस केला। त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, आपल्या कॅल्शियमला पूर्ण अमिनो ॲसिडचा बॉन्ड करून टाकला। म्हणजे हा कॅल्शियम आहे इथे पूर्ण चाही बाजूंनी याला अमिनो ॲसिडने घेरून टाकलं। त्याच्यामुळे झाडाला काय वाटतं, जेव्हा कॅल्शियम झाडाला अमिनो ॲसिड वाटतं आणि अमिनो ॲसिड सोबत कॅल्शियम वाहायला जातो, त्याच्यामुळे कॅल्शियम जो आहे कॅल्शियमचं वहन ह्या मार्गाने न होता या टेक्नॉलॉजीमुळे ह्या मार्गाने होतं, फ्लो मार्गाने। त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम झाडामध्ये लवकर वाहला जातो। त्याचबरोबर झिंक, बोरान वगैरे येतं। म्हणजे हे टेक्नॉलॉजी ही पेटेंटेड आहे। आता याची वेगळी खासियत काय आहे मित्रांनो? याची वेगळी खासियत अशी आहे की याची जी साईज आहे, रेग्युलर साईज जर तुम्ही बघाल तर रेग्युलर साईज येते महाराज 2000 ते 4000 डाल्टन आणि याची साईज जी आहे, याची साईज फक्त 274 डाल्टन आहे। म्हणजे एवढा बारीक आहे। रेग्युलरली तुम्ही जर बघाल आपल्या पत्त्याचा चार्ज जो असतो पानांचा, हा निगेटिव्ह असतो। आणि जनरली मॉलिक्यूल जे असतात एक तर पॉझिटिव्ह असतात, एक तर निगेटिव्ह असतात। आता निगेटिव्ह राहिलं की लवकर घेत नाही आणि पॉझिटिव्ह राहिलं की तिथे पकडून धरतं, पण तेही स्लोली घेतं। पण याचा चार्ज जो आहे महाराज न्यूट्रल आहे, म्हणून हे जगावेगळं ठरतं आणि हे पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे। आता याचा फायदा काय होतो तुम्हाला? ज्या शेतकऱ्यांचे पानं छोटे निघत असतील, एकदम छोटी पानं निघत असतील, तिथे कामात येईल। ज्या शेतकऱ्यांचा पोंगा चालत नसेल, आखूड पोंगा निघत असेल, तिथे कामात येईल। ज्या शेतकऱ्यांचा बाग कुठलंही झाड असू द्या असं पिवसर आणि तेज दिसत नसेल, तिथे कामात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलांमध्ये बारीक काळे ठिपके पडतात, तिथे कामात येईल महाराज। अशा सगळ्या ठिकाणी हे कामात येतं, त्याच्यामुळे हे वेगळं ठरतं। आता याचा वापरण्याचं प्रमाण जे आहे 2 मिली प्रति लिटरने आहे आणि याला फक्त फवारणीमध्येच वापरू शकतात। याला कुठल्याही औषधासोबत, केमिकल सोबत किंवा कीटकनाशक सोबत तुम्ही वापरू शकाल। माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।